नमस्कार मित्रांनो, सेवाभाव परिवारमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आलेले आहे आपल्या SRT केळीमध्ये। हे SRT केळी म्हणजे सगुणा रिजनरेटिव्ह टेक्निक। ह्या पद्धतीमध्ये केळीची लागवड थोड्याशा वेगळ्या पद्धतीने केली जाते। खर्च खूप कमी होतो आणि उत्पन्न वाढतं। पहिल्या वर्षापासूनच उत्पन्न वाढतं आणि खर्चसुद्धा कमी होतो आणि आपला जो खर्च वाचलेला खर्चसुद्धा आपण उत्पन्नात ॲड करायचा, म्हणजे आपलं उत्पन्न तेवढं वाढतं, अधिक वाढतं आणि त्यात हा खर्चसुद्धा ॲड केला तर त्यात जास्त उत्पन्न दिसतं। आता हे बघा, हे केळीचा घड बघा, याचा वादा पण चांगला आहे, लांब केळं आहे आणि जवळजवळ आपण 9 फणी ठेवलेल्या आहे। केळीच्या ज्या फणी असतात तर ह्या 9 ठेवलेल्या आहेत आणि बघा वरतीसुद्धा हिरवं आहे। आपल्याला केळीचे घड झाकायची गरज पडली नाही आहे। आता आपण जून महिन्यात उभा आहे आणि आपल्याला मे महिना, एप्रिल महिना आणि जून महिना भर उन्हात केळी म्हणजे हिरवी आहे, क्वालिटी चांगली आहे। आता याच्यात कसं आहे, ही लागवड केलेली आपण कंद लागवड केलेली आहे। कंद लागवड केले असतानासुद्धा आपण ते बेडवर लागवड केलेली। हा एक बऱ्याच मला शेतकऱ्यांचा म्हणजे अनुभवी जे शेतकरी होते, पारंपरिक पद्धतीमध्ये त्यांचा गाढा अभ्यास होता आणि ते सांगायचे की कंद लावलेली केळी पडते। आता बघा वादळ आलं तर ते वादळमध्ये चांगल्या केळीसुद्धा तुम्ही जर समजा सरीमध्ये लावल्या त्या केळीसुद्धा पडतात आणि बेडवर लावलेले रोपं लावलेले ती केळीसुद्धा पडतात। आपलं नशीब असतं। आता आपल्याकडे आपल्या नशिबानं वारा न होता, वादळ न होतं आणि पूर्ण शांततेत पार पडलं। बऱ्याच ठिकाणी जसं रावेर तालुका वगैरे तिकडे आपण बातम्यांमध्ये ऐकलेलं असेलच की तिथे खूप केळीचं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं। अरे त्यांनीसुद्धा रोपं लागवड केलेली होती आणि बेडवर लागवड केलेली होती किंवा सऱ्यांमध्ये लागवड केलेली होती, कंद पण लागवड केलेलं होतं। जे होणार ते आपल्या नशिबात असतं। परंतु आता ही केळीची क्वालिटी चांगली आहे आणि खर्च जर पाहिला तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण बघतो, ऐकलं असेल की याला पहिला डोस दिलेला आहे, फक्त एक डोस दिलेला आहे बेसल डोस आणि मग बाकीचं आपण लिक्विड स्वरूपात सोडतो आहे। परंतु ते विकत घेत नाही, लिक्विड असल्यावरसुद्धा विकत घेत नाही। गोकृपामृत म्हणून आपण यात सोडतो आहे। गोकृपामृत असं असतं की त्यात आपण कुठून तरी त्याचं एक जामन घेतो किंवा ते जे 1 लिटरभर घेऊन यायचं, एक वेळी घ्यावं लागतं आणि त्याला आपण परत त्यात पाणीमध्ये एक 200 लिटर ड्रममध्ये टाकल्यानंतर त्यात फक्त गूळ आणि ताक टाकावे लागते आणि ते मल्टिप्लाय होत राहतं। म्हणजे आपण त्यात थोडंसं एक 4 इंच 6 इंच ते शिल्लक ठेवायचं, त्यात परत पाणी ठेवायचं, 200 लिटर बॅरलमध्ये पाणी टाकायचं आणि परत पाण्यानं भरल्यानंतर त्यात आपण गूळ आणि ताक एवढंच टाकायचं आणि त्याला वेळोवेळी ढवळत राहायचं। आपल्याला जसा वेळ मिळाला तसं डेली ढवळलं तर चांगलं आहे, परंतु आपल्याला वेळ नसतो त्यामुळे आपण 2 दिवसाआड 3 दिवसाआडही ढवळलं तर काय हरकत नाही। पण शक्य झालं तर वेळ असलं तर आपण डेली त्याला कालवायला पाहिजे आणि घड्याळाच्या दिशेनं कालवा, उलटं कालवा, काही फरक पडत नाही। फक्त ते कालवल्यानंतर काय होतं, ते वरचं खाली, खालचं वर होतं, बस। त्यात काही रॉकेट सायन्स नाही आहे। तर ते चांगलं असतं आणि ते जे गोकृपामृत आहे त्यात जीवाणू असतात, वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरियाज असतात आणि ते आपल्या पिकांना पोषक असतात। तर ते आपण ड्रीपद्वारे ते सोडतो, त्याला मस्त गाळणीनं गाळून घ्यायचं। आपण त्याची एक सिस्टम बनवली आहे, आपला वेगळा एक व्हिडिओ त्यातसुद्धा तुम्ही बघू शकता। त्यात आपण हात न लावता कॉक खोलल्यानंतर बरोबर त्या फर्टिलायझर टँकमध्ये जातं आणि तिथून कुठलाही पंप न लावता पूर्ण ड्रीपमध्ये आपलं ते जातं। म्हणजे आपल्याला मेहनत कमी आणि आपण काय करतो, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं एक ॲटो सिस्टमद्वारे आपलं काम झालं पाहिजे, म्हणजे मजूर न लावता आपलं काम झालं पाहिजे। यात कुठल्याही प्रकारचे मजूर लागत नाही। आता बघा, आपण खालीसुद्धा बघताय, हे बेड आहे, बेडच्यामध्ये हे जे खोल सरी दिसते, प्रत्येक ठिकाणी सरी आहेत। या सरीतून आपण चालतो म्हणून बेडवर आपण पाय ठेवत नाही। बेड म्हणजे कसं की हा बेड नरम राहायला पाहिजे। शक्यतो आपण बेड सोडून चालतो, एखाद्या वेळे पाय पडला चालतो, पण यात बैलसुद्धा आपण पाय पडू देत नाही किंवा ट्रॅक्टरसुद्धा त्यावर चालत नाही। म्हणजे हे जे बेड आहेत हे पूर्ण स्पंजसारखे झाले आहे। स्पंज म्हणजे रबर असतो, त्या रबराप्रमाणे झालेलं आहे किंवा आपण जसं काय म्हणतात त्याला, सच्छिद्र झालेलं आहे ते। तर हे कशामुळे झालेलं आहे, हे बघा, हे जे गवत दिसते, सुकलेलं गवत, आपण थोडंसं जवळून बघू। बघा, हे बेड आहे, बेडमध्ये सुकलेलं गवत आहे। याच्या ज्या मुळ्या आहेत, या मुळ्या
जितक्या खोल गेलेल्या आहेत, समजा आता सुरुवातीला समजा 4 इंच खोल झाला, त्याला जर रस्ता भेटला तर ते 8 इंच 10 इंच पण जाऊ शकतात, कारण की नरम जागेत मुळ्या खोल जातात आणि कडक जागेत थोड्याशा वरती राहतात. म्हणून आता पहिल्या सुरुवातीला जर कमी मुळ्या गेल्या असतील तर आता खोलवर जातात. त्यासोबत आपली जे केळीचे जे मुळ्या आहेत त्यासुद्धा खोलवर जातात, कारण की त्यांना नरम जागा भेटते. जसं आपण खमण असतं, खमणमध्ये किंवा ब्रेड असतं, ब्रेडमध्ये कसं सच्छिद्र असतात, त्याप्रमाणे हे सच्छिद्र होऊन जातात, पोकळ होऊन जातात. तशी जमीन झालेली आहे. यात गांडूळसुद्धा दूरपर्यंत खालीपर्यंत जातात आणि गांडुळां आणि जीवाणूंच्या खोलवर गेल्यानंतर तिथे ऑक्सिजन मिळतो, कारण की पोकळी असते. हे जे गवत आहे, गवतांच्या मुळ्यांमुळे पोकळी झालेली आहे. हे ड्रीपद्वारे आपण जे पाणी सोडतो हे सुद्धा खोलवर मुरतं. त्यामुळे आपल्या झाडाला हे बघा, हे खोडसुद्धा खांबसुद्धा रसदार झालेले आहे आणि याच्यावर रोगराईसुद्धा कमी आहे. म्हणजे याला आपण स्प्रे वगैरे मारायची काही सध्या काही आवश्यकता नाही. पुढे बघू जर समजा काही असलं तर. आता हे जे गवत आहे, गवत आपण पूर्ण जागेवर सुकवलेलं आहे. याला आपण वेगवेगळ्या प्रकारच्या तणनाशक मारलेलं आहे. आपण अनुभवी शेतकरी असतात, आपली जी SRT शाळा असते ते आपण अटेंड करायचं. तिथे जे अनुभवी शेतकरी भेटतात, तिथे 50-100 शेतकरी असतात, त्यांचा आपण अनुभव घेतो. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर घेतल्यानंतर आपण त्यांच्याशी सुद्धा कॉल करून आपण बोलू शकतो. म्हणून मस्ट SRT शाळा करणं गरजेचं आहे, कारण की तिथे SRT शिक्षक असतात, ते सुद्धा आपल्याला वेळोवेळी फोनद्वारे किंवा तिथे गेल्यानंतर आपल्याला मार्गदर्शन करत असतात. प्रॉपर पद्धतीने ते पूर्ण एक सिस्टम तयार केलेली आहे. भडसावडे सर, चंद्रशेखरजी भडसावडे यांनी जे सिस्टम बनवली आहे, तर ते इत्थंभूत माहिती, तिथे पूर्ण माहिती डिटेल दिली जाते. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी हे शेतीशाळा होतात. त्यांचेसुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा तुम्हाला मिळून देईल. आणि हे जे शेतीशाळा केल्यानंतर आपण म्हणजे आपल्याला 75% किंवा 50% नॉलेज येऊन जातं आणि बाकीचं आपण वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन घेत राहायचं. कुठलं स्प्रे मारायचं, कुठला तणनाशक मारायचं, आपण त्यांना विचारूनच काम करायचं. नाहीतर काय होतं, आपण जे पिकाचं जे हिरवा भाग आहे त्याच्यावर जर तणनाशक पडलं तर पीक खराब होतं आणि गवतावर जर हिरव्या भागावर पडलं आणि मातीच्या संपर्कात आल्यानंतर तणनाशकही निष्क्रिय होतं. आणि ही जे आपण तणनाशक तणाचे जे आपण ही विल्हेवाट लावतो किंवा तण हे जे नियंत्रित करतो, तर त्याद्वारे आपलं जी जमीन हे खोलवरपर्यंत नरम झालेली असते. गांडूळ पण खोलवर जातात आणि जे नांगरती केलेली शेती असते त्याच्यासुद्धा आपलं चंद्रशेखरजी भडसावडे यांनी प्रयोगातून सिद्ध केलं आहे की ते जे नांगर जिथपर्यंत गेलेला असतो तिथपर्यंत आपल्याला ते फुटलेलं दिसतं, जमीन फुटलेली दिसते, म्हणजे जमीन नरम दिसते. रोटो केलेला तिथपर्यंत आपल्याला जमीन नरम दिसते. परंतु ते जे नांगर आहे, ट्रॅक्टरचा नांगर असतो, तो हा प्रेशरवर काम करतो, हायड्रोलिक प्रेशरनं काम करतो आणि जिथे तो दाबला जातो, म्हणजे जे फोडतो त्याच्या खालचा जो भाग आहे तो दबला जातो. दबल्यानंतर ते पूर्ण बिलकुल जसं स्लॅब टाकलेलं असतं तसं एक प्रेशर दिलेला एक लेअर तयार होतो आणि तिथे जे खाली जे होल असतात, नैसर्गिक पद्धतीने जे गांडुळांनी जीवाणूंनी केलेले जे होल असतात किंवा साप, विंचू वगैरे त्यांनी जे केलेले जे होल असतात किंवा वारुळं वगैरे असतात, तर ते तिथे पूर्ण ब्लॉक होऊन जातं. ते जे आपलं जे खालून जे जीवसृष्टी आहे तिथल्या तिथे गुदमरून मरून जाते. म्हणजे आपली जीवसृष्टी 1 फुटाच्या खालची आपण पूर्ण टोटली मारून टाकतो आणि राहिलेली जी जीवसृष्टी आहे, आता आपण बघायची थोडंसं आपण इतर व्हिडिओमध्ये बघितलं असेल, कारण की जे वरती नांगर केलेलं आहे ते जमीन तापवतो. बऱ्याच शेतकऱ्यांचा हा गैरसमज आहे. हो, गैरसमज आहे. हा गैरसमज कसा असतो की जितकी जमीन तापली तितकी आपली जमीन सुपीक होते. नाही, ती उलट नापीक होतं, कारण की जमीन आता आपलं फक्त फुटभरमध्ये जे राहिलेले गांडूळ आहेत ते तिथे राहतील, काही खालच्या पण ब्लॉक करून टाकलेलं आहे नांगरती केल्यानंतर. मग आता जे वरचे 1 फुटभर जी जमीन आहे तिथले जे गांडूळ आहेत एवढ्या तप्त उन्हात ते जे जमीन आपण फोडलेली असते आणि भर उन्हात ती जमिनीला आपण तापवतो. तापवल्यानंतर आपण एक प्रयोग करू शकतो. आपण स्वतः एक अनवाणी त्या नांगरतीमध्ये फिरायचं, एक 5 मिनिट 10 मिनिट किंवा कोणी कोणी अर्धा तास फिरू शकतात. फिरल्यानंतर काय होतं त्याचा अनुभवसुद्धा आपण आपल्या कमेंटमध्ये व्हिडिओच्या कमेंटमध्ये देऊ शकतात. खोटं नाही सांगायचं, खरं सांगायचं. जे जे असलं ते अनुभव तो खरं सांगायचा. किंवा आपण खाली जमीनवर सुद्धा बसू शकतात, नांगरलेल्या जमिनीमध्ये बसू शकता भर उन्हाच्या टायमाला. जसं आपण आता
पर ऊन आहे, त्या उन्हामध्ये बसायचं, खाली बसल्यानंतर जर इच्छा झाली तर आपण झोपू शकतात. हे एक आपण याच्यात आपल्याला काय काय अनुभव येतो, उन्हाचे चटके बसतील. चटके बसल्यानंतर आपल्याला तर मी अर्धा तास बोललो, एक 5 मिनिटसुद्धा, पण 1 मिनिटसुद्धा तिथे आपण उभं राहू नाही शकत, इतकं ते गरम असतं. आता मला सांगा, आपण जीवाणू जर बघितले असतील, जीवाणू तर आपल्या डोळ्यांना दिसत नाही, परंतु जर बघितले असतील, गांडूळ बघितलेले आहे, गांडूळची जी त्वचा आहे समजा किती नाजूक असते. कधी कधी तर काही गांडूळ पारदर्शक दिसतात, इतकी त्वचा त्यांची नाजूक असते. आता ही एवढी नाजूक असलेल्या त्वचाचे जे जीव आहे समजा, सूक्ष्म जीव आहे, गांडूळ किंवा जीवाणू, तर ते ह्या उन्हात टिकतील का? ते भाजून मरून जातील. हा दुसरा. आणि तिसरा, आपण काय करतो, हे जे शेतातलं जे शेताचे जे अवशेष असतं, तर त्याला आपण ढीक करतो, जागोजागी ढीक करतो. आणि ढीक केल्यानंतर जे राहिलेले जे गांडूळ जीवाणू वगैरे, तर तिथे म्हणजे उन्हामुळे ते काय होतात, तिथे येऊन जमा होतात. तिथे त्यांचे अंडे वगैरे असतील नसतील, तर ते जेवढेही जमा झालेले, तर आपण भर उन्हाच्या टायमाला आक्काडी लावतो, म्हणजे राहिलेले जे शिल्लक आहेत, म्हणजे तुमची जमीन हे जीवाणू शून्य आणि गांडूळ शून्य झाले. आता गांडूळ शून्य जमीन आणि जीवाणू शून्य जमीन आहे. या जमिनीत मला सांगा की इथे जे गांडूळ नसले, समजा आपण ऐकलेलं असेल, मलासुद्धा तेवढा अनुभव नाही, आपण ऐकलेलं आहे की जमिनीला जे आपण रासायनिक खतं किंवा शेणखत किंवा जैविक खतं, जेही खतं देतो, तर ते हे जे खतं आहे ना, जे जीवाणू गांडूळ खातात आणि त्यांची प्रक्रिया करून जे येतं ते पिकाला पोषक तत्व देतात, आणि तेव्हा ते पीक ते घेतात. म्हणजे स्वतः डायरेक्ट पीक आपले रासायनिक खतं घेत नाही, हे आपण ऐकलेलं आहे. मग तुमच्या शेतामध्ये जर समजा 0 जीवाणू 0 गांडूळ आहेत, तर ती जे टाकलेलं जे युरिया आहे, तुम्ही इतकी महाग DAP आहे, इतके महाग वेगवेगळ्या प्रकारचे खतं आहे, मी कुठलंही खत, रासायनिक खतं शेतामध्ये टाकलेलं नाही. 4 व्यतिरिक्त, जसं युरिया झालं, पोटॅश झालं, सुपर फॉस्फेट आणि DAP, याच्या व्यतिरिक्त कुठलंच रासायनिक खत मी शेतामध्ये टाकलेलं नाही. आणि मी त्याचा अभ्याससुद्धा करत नाही, करायचा पण नाही, कारण की काही आवश्यकताच नाही आपल्या शेतामध्ये. कारण की पूर्ण हे जे गांडूळ आहेत, गांडूळ ते आपल्याला शेतामध्ये ते देतात. आता आपण हे केळी बघतायत, हे बघा, हे जे वाढलेलं आहे, एवढं जे आपल्याला जे घड, लांब घड दिसतोय, हे घड फक्त ना फक्त हे गांडूळ आणि जीवाणू हे खताची जी निर्मिती आहे, समजा खत पोषक तत्व देतात, आणि त्याच्याद्वारे हे जे खतं मिळतात जमिनीला, म्हणून पोषक तत्व म्हणून असे घड तयार झालेले दिसतात. जमिनीत गांडूळ आणि जीवाणू वाचवण्यासाठी आपण काय करायला पाहिजे, तर यासाठी SRT शेतीशाळा आहे, आपण अटेंड करणं गरजेचं आहे. त्यात तुम्हाला पूर्ण नॉलेज दिलं जाईल. आणि आपण शेजारी जर कोणी SRT शेती करत असले, तर त्या शेतीला अवश्य भेट द्या. आपली ही जी केळी आहे, शेती जे घेतो आहे आपण, ही जी केळी आहे, सर्व आपण SRT पद्धतीने, त्यांनी जे सांगितलं आहे त्या पद्धतीने आपण हे करतो आहे. बघा, केळीचे घड आहे, हे याच्या पण कंबळ मोडणं बाकी आहे, झाडं तसे व्यवस्थित आहे, बाकीच्या पण कंबळसुद्धा मोडलेलं आहे. तर हे दुसरं झालं. आपण यात हे पिकांची फेरपालट, हे तिसरं आहे, पिकांची फेरपालटसुद्धा पण करायला पाहिजे. कारण केळीवर केळी न घेता केळीवर दुसरे पिकं घ्या, त्याच्यावर आपण परत वेगवेगळ्या प्रकारचे पिकं घेऊ शकतो. अशा पद्धतीने आपण हे SRT पद्धतीची शेती करतो आहे आणि उत्पन्न वाढवतो आहे, खर्च कमी करतो आहे. हे जे बेड आहे, आता हे बेड कमीत कमी 5 ते 10 वर्षापर्यंत आपल्याला तोडायचं नाही. त्यामुळे आपल्याला तो खर्च, वखरती, नांगरती किंवा खुरपणीचा जो खर्च आहे, हा पूर्ण बंद झालेला आहे, म्हणजे करायची गरज नाही. आणि रासायनिक खतं आपण टाकू शकतो. शेणखत टाकायची अजिबात गरज नाही. आपण सुरुवातीला शेणखत टाकलं, सुरुवातीला फक्त एकाच वेळी शेणखत टाकावं लागतं, नंतर शेणखतची गरज पडत नाही. कारण की शेणखत ॲटोमॅटिक, आपली जी जीवाणू आहे त्यांची विष्ठा म्हणजे शेणखतपेक्षा कितीतरी पटीनं चांगली असते. आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला तर याला लाईक करा, शेअर करा, आणि आपल्याला काय वाटलं त्याबद्दल कमेंट करा. आपले काही प्रश्न असले ते प्रश्नसुद्धा आपण कमेंटद्वारे विचारू शकतात, किंवा आपल्याला याच्याबद्दल अजून काही माहिती असली तर आपण सुधारणा करण्यासाठी आपण यात आपण माहिती ॲड करू शकतात, कमेंटमध्ये सांगू शकतात आपण. आणि नवीन कुठल्या टॉपिकवर आपण व्हिडिओ बनवायचे ते सुद्धा आपण सांगू शकतात. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आपलं हे जे सेवाभाव चॅनल आहे, याला आपण सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. कारण की आपल्याला जे नवीन येणारं जे व्हिडिओची नोटिफिकेशन आहे ते लवकरात लवकर मिळेल. आता आपला याला आपण जे घड आहे ते सुद्धा आपण करणार आहेत. ठीक आहे, धन्यवाद.